कथेमध्ये आतापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 36. आता कुणीच नाचत नाही, तरी पण बँड का वाजतोय? आणि मुलाकडचे असे बाहेरच का थांबले असतील? योगिता म्हणाली. गायत्री आणि नयना दोघी खिडकीजवळ आल्या. नाचून झालंय तरी आत का येत नाहीयेत हे लोक? गायत्री ही पुटपुटली. स्वागताच्या तिथं मामी मावशी दिसतायत, पण मामा कुठं गेले असतील? नयनाच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. नयनाची नजर मामाला शोधत होती. तितक्यात कुणाच्या तरी फटफटीवरून तिला मामा येताना दिसले. बहुतेक मामांचा मित्र असावा असा अंदाज नयनानं बांधला. नयना खिडकीतून बघू लागली, पण तिला फारसं काही नीट दिसत नव्हतं. योगे, जाऊन बघून ये ना, काय झालं ते? नयना काकुळतीला येऊन म्हणाली. योगिता लगेचच बाहेर गेली. नवरोबाची काळजी. गायत्री तिला चिडवू लागली. नाही ग, मामाची. एवढं सगळं सोडून तो काय आणायला गेला असेल तेच समजत नाहीये, नयना म्हणाली. एखाद्या लग्नविधीसाठी लागणारं सामान विसरलं असेल घरी, ते आणायला गेले असतील, गायत्री म्हणाली. काही वेळातच योगिता परत आली. काय ग, काय झालं होतं? गायत्रीनं तिला विचारलं. वहिनी, मामा काहीतरी आणायला गेले होते घरी. कापडी पिशवीत काहीतरी घेऊन आले. एवढं काही कळलं नाही, पण लग्नाचं सामान असावं. त्यांनी ते मामीजवळ दिलं. आता नवरदेव आत आलाय. बोलावतील बघ नयनाला. योगिता धापा टाकत होती. तेवढ्यात माईकवर अनाउन्समेंट झाली. नवरीचे मामा नवरीला घेऊन या. आणि मामा नयनाच्या खोलीत हजर झाले. दिवसभराच्या दगदगीमुळं आणि उन्हामुळं मामाचा चेहरा पार थकून गेला होता. मामाला बघून नयनाला गलबलून आलं. ती धावतच मामाजवळ गेली आणि मामाच्या गळ्यात पडून रडू लागली. रडू नको ग. मामाच्याही डोळ्यात पाणी जमा झालं होतं. किती थकून गेलात, नयना म्हणाले. पोरीच्या बापाला असं थकून चालतं का? चला, मामा तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाले. नयनाचा हात धरून तिला मांडवाकडं नेऊ लागले. गायत्री आणि योगिता तिच्या मागच होत्या. चालता चालता तिनं मामाच्या चेहऱ्याकडं पाहिलं.
लहानपणापासून बापाचा चेहरा कधी आठवलाच नाही. बाप म्हटलं की डोळ्यासमोर यायचा तो मामाच. मला शिकायला भेटावं म्हणून स्वतः मर करायचा. दुपारी शाळा सुटल्यावर शेतात राबायचा. एका मजुराचे पैसे कमी द्यायचं काम पडेल म्हणून स्वतः झिजायचा. मामीच्या लपून मला आवडतात म्हणून पेढे बिस्किटं घेऊन द्यायचा. माझ्यासाठी मात्र मामीचंही बोलणं सहन करायचा. कदाचित माझ्या बापानंही एवढा जीव लावला नसता मला. नैना स्वतःशीच बोलू लागली. मामा तिला घेऊन स्टेजवर चढला. नैना अंतरपाटाच्या एका बाजूला उभी राहिली. तिनं प्रणीतचा चेहरा बघायचा प्रयत्न केला. हाच तो क्षण हवासा वाटत होता आणि आता नकोसा वाटतोय. प्रणीतही माझ्याकडं बघत असेल का? त्यालाही असंच काही वाटत असेल का? तिच्या मनात वेड्यासारखे प्रश्न उभे राहत होते. बघता बघता भटजींचे मंगलाष्टक म्हणणं सुरू झालेही. नैनाच्या डोळ्यातून मात्र अश्रू गळू लागले. भटजींनी शेवटचं मंगलाष्टक म्हटलं आणि नैना आणि प्रणीतमधला अंतरपाट दूर झाला. भटजींनी नैनाला प्रणीतच्या गळ्यात वरमाला घालायला लावली. नैनानं त्याच्या चेहऱ्याकडं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आताही कोणतेच भाव नव्हते. नैनानं त्याला वरमाला घातली. प्रणीत नैनापेक्षा बराच उंच, पण तिनं वरमाला घालताना तो जराही झुकला नाही. नैना मात्र अगदी खाली मान घालून होती. भटजींनी तदैव लग्नम म्हणायचीच देर. सगळ्या गावकऱ्यांनी जेवणाकडं धाव घेतली. फोटोग्राफर नैनाचे आणि प्रणीतचे वेगवेगळे फोटो काढत होता. नैना लाजून अवघडत होती आणि प्रणीतला मात्र ह्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नव्हता. थोडं ताईंच्या खांद्यावर हात ठेवा, फोटोग्राफर प्रणीतला म्हणाला. तुला फोटो काढायचे असतील ना तर तसेच काढ. उगीचच काही बाही सांगू नकोस. प्रणीत त्याच्यावरच चिडला होता. प्रणीतचं बोलणं ऐकून नैनाचा मात्र चेहराच पडला. मामानं पैशाची बॅग लीलाबाईंच्या हातात दिली आणि त्यामुळं त्यांना आता लग्नकार्यात कोणतीच चूक दिसत नव्हती, कोणताच दोष सापडत नव्हता. कूलरची हवाही अगदी थंडी वाटू लागली होती आणि साधं पाणीही थंड वाटत होतं. ताराताई, आपलं ठरलं होतं ना की साखरपुडा लग्नाच्या आधी करायचा. पण वऱ्हाडी उशिरा आले आणि सगळा कार्यक्रम खोळंबला. जावाई बापूसाठी अंगठी आणि चेन आणली होती. मामा बोलत होते.
ती सप्तपदी वेळी द्या ना. काही होत नाही. नयनाचेही दागिने द्यायचेच राहिलेत की. ताराबाई म्हणाल्या. मामांनी सप्तपदी वेळी प्रणीतला चेन दिली. काही न मागता सोन्याची चेन मिळालेली बघून लीलाबाई मात्र अतिशय आनंदित झाल्या. सप्तपदी ही अगदी निर्विघ्नपणे पार पडली. त्यानंतरची विहीन पंगतही लीलाबाईंना हवी तशी झाली. लग्नात नवरीपेक्षा लीलाबाईंचाच बोलबाला जास्त होता. संध्याकाळ टळून गेली होती. अंधार पडायला लागला होता. तेवढ्यात मंगल कार्यालयवाला मामाजवळ आला. तासाभरात पाठवणी होईलच. वाटलं तर तासाभराचं भाडं घ्या, पण लगेच कार्यालय सोडा म्हणून तगाता लावू नका. मामा त्याला हात जोडून म्हणाले. सोपानराव, अहो माणुसकी आहे आमच्यात. आणि मघा तुमचं तुमच्या विहिणीसोबत झालेलं बोलणं ऐकलं मी. काळजी करू नका. तुमच्या लेकीला यातलं काही कळणार नाही. मी म्हणत होतो की पाहिजे तेवढा वेळ घ्या. तुमचे पाहुणे गेले नसतील तर रात्रभर इथंही थांबले तरी हरकत नाही. आणि हो, यासाठी मला 5 पैसेही जास्तीचे नको. तो इसम बोलू लागला. मामानं रडतच त्याला मिठी मारली. पोरीचा बाप होणं खरंच अवघड असतं. तो इसम मामाला आधाराचे 4 शब्द बोलून गेला. मीनू, ममू, जाग. तुमच्या वहिनीची तयारी झाली का बघून या. लीलाबाई त्यांच्या पोरींना म्हणाल्या. दोघीजणी लगेच वधूपक्षाच्या खोलीकडं निघाल्या. तारावंश, निघायचं का? नागपूरला पोहोचायचं आहे. पुन्हा तिथं जाऊन गृहप्रवेश करावा लागेल. त्याचीही तयारी आहेच की बाकी. आधीच उशीर झालाय. जरा आटोपतं घ्या म्हणा. लीलाबाईंनी पाठवणीची तयारी करायला लावली. योगिता आणि गायत्री नयनाला बाहेर घेऊन आल्या. सुमन मावशीच्या गायत्रीच्या योगिताच्या गळ्यात पडून नयना अगदी हमसून हमसून रडली. मामाची गतही काही वेगळी नव्हती. संगीता मामींच्या डोळ्यात मात्र पाण्याचा थेंबही नव्हता. नयना सगळ्यांच्या पाया पडली. नयनाचा एक नवा प्रवास सुरू होणार होता. नयनाचा, प्रणीतचा आणि हो, संगीता मामीचाही. काय म्हणता, संगीता मामीचा कसा असेल प्रवास? प्रश्न पडलाय ना. पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.